राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलिक अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आपुलिया हिता जसे जागता धन्य माता पिता तयाची. कुळी कन्या पुत्र. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलिक अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आपुलिया हिता जसे जागता धन्य माता पिता तयाची. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा अधिक वाय देवा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. या अभंगात महाराज हिताच्या गोष्टी सांगतात. या अभंगात महाराज हिताच्या गोष्टी सांगतात. तर आपलं हित कशात आहे? देवाचं भजन, देवाची देवपूजा व आई वडिलांची सेवा आणि साम्राज्याची सेवा. तर आई वडिलांची सेवा कशी करायची ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. एका गावातून एक दिंडी जात होती आणि तिथं एका रस्त्यावर एका चांभाराचं घर होतं. मग ती दिंडी चालली. मग चांभाराने ती दिंडी घरी बोलवली आणि चहा पाणी दिला आणि महाराजांना बोलले, महाराज हा 1 रुपया घ्या आणि गंगा मायला दान करा. गंगा माया काय देईन ते मला घेऊन या. मग दिंडी तिथून निघाली आणि मग महाराजांनी गंगा मायला 1 रुपया दान केला आणि त्यातून एक हात वर आला. त्या हातामध्ये होते सोन्याचे कंगन. मग महाराजांनी ते घेतलं, जुळीत टाकलं आणि परत दिंडी गावात आली. मग चांभाराने आवाज दिला, महाराज. मग महाराज चांभाराकडे आले आणि चांभार बोलला, महाराज गंगा माईने मला काय दिलं? मग महाराज बोलले, गंगा माईने तुला काय नाही दिलं, ते फक्त पाणी आहे. मग चांभाराने त्याच्या बायकोला आवाज दिला आणि एक काठवत आणि एक जग भरून पाणी मागितलं. मग त्या काठवतामध्ये जग भरून पाणी टाकलं आणि त्यात 1 रुपया टाकला आणि त्याच्यातून एक हात वर आला. त्याच्या हातामध्ये होते सोन्याच्या कंगन. मग महाराज भामटे झाले. मग चांभार बोलला, महाराज मन चंगा तो काठवत में दंगा. मग मला दिंडीला जायची जरूरत नाही हो पंढरपूरला. तर तुम्हाला या आई वडिलांनी कसे शिक्षण व कसे वळण लावले ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर एकदा एका राजाने 2 पोपट आणले. एक पोपट साधूला विकला आणि दुसरा पोपट कसायला विकला. साधूचा पोपट दररोज भजन करायचा आणि कसायचा पोपट शिव्या द्यायचा. एकदा एका राजाने 2 पोपट आणले. एक पोपट साधूला विकला आणि दुसरा पोपट कसायला विकला. तर साधूचा पोपट सकाळी उठून भजन करायचा आणि कसायचा पोपट शिव्या द्यायचा. मग राजा एकदा साधूच्या घराजवळ जाऊन थांबला. तर साधूचा पोपट भजन करू लागला. काय करू लागला? विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. मग राजा तिथून निघाला. कसायचा घरी गेला तर कसायचा पोपट शिव्या देऊ लागला. राजाने प्रधानाला विचारलं, हा पोपट भजन करतो आणि हा पोपट शिव्या देतो. मग प्रधानाने सांगितलं, तो पोपट भजन करतो तो संतांच्या संगतीत राहतो, तो पोपट शिव्या देतो तो कसायच्या संगतीत राहतो. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. नारदजी महाराज ऐकून त्याला देवाकडे गेले आणि देवाला म्हणाले, देवा संत संगतीचं काय असतं? देवाने सांगितलं, खाली मृत्यू लोकात जा आणि तिथे पोपटीवर सरडा बसलेला आहे, त्याला विचार संत संगतीत सुख म्हणजे काय. मग नारदजी महाराज सरड्याकडे गेले. तर सरड्याला म्हणाले, सरडे दादा संत संगतीचे सुख म्हणजे काय? त्या सरड्याने नारदजी महाराजांकडे फक्त स्वतःचे प्राण सोडून दिले. मग नारदजी महाराज परत देवाकडे गेले आणि देवाला म्हणाले, देवा त्या सरड्याला विचारलं संत संगतीचे सुख म्हणजे काय? त्या सरड्याने ऐकत स्वतःचे प्राण सोडून दिले. नारदजी महाराज बोलले, तू एका राजाच्या घरी जा, तिथे एक बाळ जन्मला आहे, त्याला विचार संत संगतीचे सुख म्हणजे काय. मग नारदजी महाराज बोलले, नाही, त्या मुलाने जर का प्राण सोडून दिले तर राजा मला मारेल. देव म्हणाले,
देव मानले माझ्यावर विश्वास ठेवून जाय. मग नारदजी महाराज घाबरत घाबरत राजाच्या दरबारात पोहोचले आणि बाळ राजाच्या मांडीवर होत. मग नारदजी महाराज बाळाला बोलले, संत संगतीचं काय असतं? मग त्या बाळाने सांगितलं, पहिल्या जन्मी मी पोपट होतो, दुसऱ्या जन्मी मी सरड होतो ना आता तिसऱ्या जन्मी चांगल्या राजाच्या घरी आलो. आज या ठिकाणी प्रवचन रूपी सेवा माझ्यासारख्या बालकाकडे आलेली आहे. माझे सेवा देणारे गुरु हरिभक्त पारायण सविताताई महाराज गाऊन दे व प्रीतीताई महाराज गाऊन दे यांना मी धन्यवाद करतो. प्रवचन पूर्ण करून घेतो. कुंडली कवदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.